विचित्रपूर सोडून मी 3 दिवस प्रवास केला. मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती. 4थ्या दिवशी अग्रहारपूरला पोचलो. तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षाम देही असे म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून एक अतिशय क्रोधामय झालेली एक स्त्री बाहेर आली. ती म्हणाली, भात नाही लागत नाही. मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो. थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले, माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालवले आहे. मी आपणाबरोबर येतो, दोघे मिळून भिक्षा मागूया. मी म्हटले, समस्त जीवांना अन्न पाणी पुरवणारे सर्वव्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत. समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूयात. आम्ही दोघे विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो. भूक लागल्याने आवाज अगदी बारीक येत होता. इतक्यात तेथे विचित्रपूर राजाचे दूत आले आणि म्हणाले, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे. राजेसाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे. आपण आमच्याबरोबर घोड्यावर चलावे. मी म्हणालो, मी एकटा येणार नाही. माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईल. त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली. आम्हा दोघांस घोड्यावर बसवून ते दूत राजवाड्याकडे निघाले. त्या गावाचे लोक आश्चर्याने पाहत होते. राजवाड्यात पोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला, तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाकी बेशुद्ध पडला. आम्ही घाबरलो. आम्ही राजवैद्यांना बोलवले, परंतु ते येण्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने युवराजने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक 16-17 वर्षाचा अजानबाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला. त्याने युवराजाच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा फुटली. राजाने विचारले, ते यती कोण होते? श्री दत्तप्रभूंशी त्यांचे काय नाते आहे? हे सारे सविस्तर पूर्वक सांगावे. मी त्याला सांगितले. युवराजाला दिसलेले 16-17 वर्षाचे दिव्य रूप यती श्री श्रीपाद श्री वल्लभ होते. त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली. ते श्री दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्री जात आहे. मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहेत. दरबारातील सर्व लोकांनी श्री श्रीपाद श्री वल्लभांचा एकमुखाने जय जयकार केला. आमच्याबरोबर माधव नमुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुरास श्री स्वामींच्या दर्शनासाठी निघाला. आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो. माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या. ती अत्यंत आनंदित झाली. तिने सर्वांना यथेच्छ भोजन दिले. त्यानंतर ती श्रीपाद श्री वल्लभांची भक्त झाली. मी आणि माधव नंबूद्री चिदंबरकडे जाण्यास निघालो. सध्या गंटूर मंडलातील नंबुरू गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते. मल्याळ देशातील राजाने नंबुरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलवून त्यांना राजाश्रय दिला होता. हेच ब्राह्मण नंबूद्री ब्राह्मण नावाने प्रसिद्ध झाले. हे आचार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेद संपन्न ब्राह्मण होते. परंतु माझ्याबरोबर आलेला माधव नंबूद्री लहानपणीच माता पित्याच्या छत्राला मुकला असल्या कारणाने निरक्षर होता. श्री दत्तप्रभूंवर त्याची मात्र गाढ श्रद्धा होती. चिदंबरला गेल्यावर तेथे श्री पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळाले. त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो. गुहेच्या द्वाराजवळ जाताच पळणीस्वामींनी आम्हाला बघून, माधवा, शंकरा, दोघे मिळून आलात, आमचे अहोभाग्य असे म्हटले. प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हास नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत यात तीळ मात्र संशय नव्हता. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. मी या शरीरात 300 वर्ष आहे. या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा 300 वर्ष राहावे अशी श्रीपादांची आज्ञा झाली आहे. जीवन मुक्त झालेले, जनन मरण रूप सृष्टी क्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालवणारा हा महासंकल्प म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ. पुढे पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, स्थूल मानव शरीरात 12 प्रकारचे भेद आहेत. सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे. श्रीपाद श्री वल्लभ पिठापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे 108 वर्षे या प्रदेशात आले होते. त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता. सध्या ज्या रूपात ते कुरवपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा
ते येथे आले होते. त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली. हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पून पूजा करत होती. ती बद्रीनारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणावर येऊन पडत हे दृश्य स्वतःच्या नेत्रांनी मी पाहिले. पळणीस्वामींच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो. अंगी रोमांच उठू लागले. मी त्यांना विचारले, ब्रह्मकमळ म्हणजे काय, ते कोठे मिळतात? त्या फुलांनी पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळते. तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे. माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले, श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती. श्री विष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असेच म्हणतात. दिव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमंडळातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते. सुमारे 12,000 फुटावर हिमालय, यात वर्षातून एकदाच हे उमलते. अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो. हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात. चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते. ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते. अमरनाथ मधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे संपूर्ण विकसित होऊन उमलते. हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषांसाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीलाच होत असते. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो. योग सिद्धीतील विघ्ने नष्ट होतात. या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात. ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्ज्ञान पावते. श्री पळणीस्वामी पुढे म्हणतात,